नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? सगळे मस्त आहात ना? पाऊस थोडासा पडलाय ठिकठिकाणी, पण खूपच उष्णता वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे। तर अशा वेळी काहीतरी छान समर कूलर वेगळं वेगळं सरबत मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर ते आहे मोगऱ्याचं, म्हणजे जास्मिन ज्याला आपण म्हणतो त्याचं सरबत आहे, आणि एक आहे वाळ्याचं सरबत। तर वाळा इझिली सगळीकडे मिळतो हल्ली, तर तो वाळा तुम्ही 50 ग्रॅम जरी आणला तरी भरपूर सरबत होतं। आणि ते कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अगदी नॅचरल आहे आणि फक्त मी फूड कलर अट्रॅक्टिव्ह दिसायला म्हणून घातलाय, पण तो ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालणार आहे। आणि मोगऱ्याची ताजी ताजी फुलं आणून झटपट सरबत एक 5-6 दिवस फ्रीजमध्ये राहील असं तुम्ही एवढं करून ठेवू शकता। उन्हाळ्यातनं घरी आल्यानंतर तुम्हाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून थोड्या वेळाने तुम्ही रोग वगैरे होऊ नये, तर शरीरातलं तापमान तुमचं कायम राहण्यासाठी हे मोगऱ्याचं सरबत अत्यंत शरीराला थंडावा देणारं असं आहे। तर तुम्ही पटकन करून बघू शकता हे सरबत। तर पटकन रेसिपी बघा आणि करून बघा। चला तर आता आपण पटकन सुरू करूया। माझ्या चॅनलवर जर पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि या सरबताच्या रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असतील तर कविताज रेसिपीला कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करा, जे टोटली फ्री आहे, आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करायचं आहे, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी
मिस नाही करणार.